या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या एस-सी-सी मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपल्याला अ, एस-सी-सी थर्ड मधील जी आपल्याला प्रॅक्टिकल आहे किंवा 25 मार्काचं जे ॲन्युअल वर्क आहे, ते या वर्कच्या बाबतीत किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण पूर्णतः थिअरी पाहितलेली आहे. थिअरीचे साधारणपणे आपल्याला 3 चॅप्टर आहेत. त्यामध्ये वित्तीय समावेशनचा एक पहिला चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर वित्तीय साक्षरता आणि तिसरा चॅप्टर आहे बचत आणि गुंतवणूक. अ, तर अशा प्रकारे तिन्ही चॅप्टर आपण या ठिकाणी पाहितलेली आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला अपलोड केलेले आहेत. तर ते ज्यांना कुणाला त्यावेळेस जॉइन होता आलं नाही, त्यांनी ते व्हिडिओच्या माध्यमातूनही त्याबद्दलची माहिती ते मिळवू शकतात. आज आपल्याला स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, यापैकी तुम्हाला किमान 5 ॲक्टिव्हिटीजमध्ये रिपोर्ट तुम्हाला सादर करावा लागतो. प्रोजेक्ट वर्क ज्याला आपण म्हणतो, रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तर तो किमान 5 ॲक्टिव्हिटीमध्ये सादर झाला पाहिजे. त्याचं मार्किंग सिस्टम तुम्हाला सांगतो, की या 5व्या सेमिस्टरला तुम्हाला 25 मार्काला या 50 पैकी हा टॉपिक आपण पाहतो, की वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरता हा एकूण 50 मार्काला स्किलचा हा कोर्स आहे तुम्हाला. तर त्यापैकी जे 25 मार्क आहेत ते सेमिस्टर प 5व्या मध्ये आहेत आणि राहिलेले 25 मार्काचं 6व्या सेमिस्टरमध्ये त्याचं सबमिशन करायचं आहे. तर 25 मार्काचं आपण संपूर्ण पाहितलेलं आहे. 25 मार्काचे तुम्हाला त्यामध्ये 5-5 मार्काच्या 2 टेस्ट आहेत आणि 15 मार्काचा एक सेमिनार आहे. तर हे 5व्या सेमिस्टरला असेल. तुम्हाला 2 टेस्ट दिल्यात. आपण दिवाळीच्या नंतर सेमिनार घेणार आहोत. तर तशा प्रकारे आपण त्याचं इंटर्नलही घेतलं आहे आणि थेरॉटिकलही भाग पाहितलेला आहे. आता राहिलं 25 मार्काचं वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरता यामधील 25 मार्काचं ते आपल्याला समर 2021 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्याची एक्झाम होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला यामध्ये जे रिपोर्ट आहे तो आता तर सध्या तुम्हाला दिवाळीनंतर तो सादर करायचा आहे आणि त्या रिपोर्टमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटी त्यामध्ये आल्या पाहिजे. तशा प्रकारचं तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप झालं पाहिजे किंवा जे इथं त्यांनी त्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या 5 ॲक्टिव्हिटीजचा प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला एकूण 25 मार्कामध्ये 10 मार्काचा आहे. आलं का लक्षात? हा प्रोजेक्ट एकूण 25 मार्कामध्ये 10 मार्काचा आहे. ज्याला आपण आपण पाहूया की हे 25 मार्काला एंड ऑफ एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन अशा प्रकारे 25 मार्काचं तुम्हाला हे तिसरं एस-सी-सी आहे. त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज ह्या 10 मार्क्ससाठी आहेत. ज्याला आपण प्रोजेक्ट, रिपोर्ट असं म्हणतो. तर त्या किमान 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये किंवा रिपोर्टमध्ये किंवा तशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला थिअरी एक्झामिनेशन ऑन सिलॅबस बाय यूजिंग युनिव्हर्सिटी आन्सर बुक म्हणजे तुमची विद्यापीठाच्या आन्सर बुकवर समरमध्ये तुमची ती परीक्षा होईल आणि ती परीक्षा 10 मार्काची असेल, टेस्ट असेल ती एक. 2 क्वेश्चन दिले जातील आणि 2 पैकी 1 थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कासाठी सोडवायचा असेल. म्हणजे प्रोजेक्टचे 10 मार्क, टेस्टचे 10 मार्क आणि प्रेझेंटेशन असतं. तुम्ही जे आतापर्यंत शिकलात स्किलच्या बाबतीत, या बाबतीतलं तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि तिथं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असतं. तर ते 5 मार्कासाठी आहे. असं हे 25 मार्काचं तुम्हाला पुढे पुढचं समरमध्ये असेल आणि आता विंटरमध्ये तुम्हाला 25 मार्काचा असेल. त्यामध्ये 2 टेस्ट 5-5 मार्काच्या आणि 1 सेमिनार असेल. पण समरचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तो आपण आत्ताच घेतो कारण पुन्हा नंतर विद्यार्थी विसरून जातात आणि मग ते होत नाही आणि म्हणून दिवाळीच्या नंतर तुम्ही आता त्या 2 टेस्ट, सेमिनार आणि तुमचा या स्किलवरचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा आहे. साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत तो सबमिट केला तरी चालतो. तर अशा प्रकारे हे स्किलचं मार्काचं क्लासिफिकेशन असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आपण आता ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत विद्यापीठाने, त्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. ते स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज
किमान आपण त्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला आल्या पाहिजे किंवा तशा प्रकारचा प्रोजेक्टमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे बचतीचे स्रोत व गुंतवणुकीचे प्रकार याबद्दलची जी माहिती आहे, त्याचा टेबल तक्ता तयार करायचा आहे, की जसं की आपण ग्राफच्या माध्यमातून किंवा चेक्सच्या माध्यमातून किंवा तशा प्रकारचं एक चांगलं एक रिपोर्ट या बाबतीत तुम्हाला तयार करायचा आहे. तर हे पहिला मुद्दा आहे किंवा पहिली ॲक्टिव्हिटी आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे वित्तीय समावेशांचे स्रोत आणि वित्तीय साक्षरतेचे टप्पे याबद्दलचा तुम्हाला एक तक्ता किंवा टेबल तयार करायचा आहे. काय वित्तीय समावेशांचे स्रोत आपण पाहिलं वित्तीय समावेशांचे अनेक स्रोत आहेत आणि वित्तीय साक्षरतेचे टप्पे देखील आहेत. तर हे टप्पे तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखी वेगळ्या आकृतीच्या माध्यमातून म्हणा, हे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तशा प्रकारे एक स्किल तुमचं जे तुमच्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे, ते तुम्हाला मांडायचं आहे. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे आपल्या स्वतःच्या वित्तीय समावेशांची स्थितीबद्दलची माहिती देऊन भविष्यकाळातील तुमचं नियोजन या ठिकाणी सांगायचं आहे, की तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही स्वतः बँकेत तुमचं खातं आहे काय? अ, त्याबद्दल तुम्ही काय फायदे घेतले आणि भविष्यकाळात आणखी काय नियोजन आहे वित्तीय समावेशांच्या बाबतीतलं? हा अनुभव तुम्हाला 2 पानामध्ये किंवा 3 पानामध्ये लिहायचा आहे. तर ही एक ॲक्टिव्हिटी तिसऱ्या नंबरची आहे. चौथ्या नंबरची आहे, की वित्तीय नियोजनावर तुम्ही एक रिसर्च आर्टिकल लिहायचं आहे, लेख लिहायचा आहे, की हे जागतिक पातळीवर कशा प्रकारचं वित्तीय नियोजन असतं आणि आपल्या नॅशनल लेव्हलवर कशा प्रकारचं वित्तीय नियोजन असतं आणि मग त्यानुसार कुठले सोर्सेस आहेत. अशा प्रकारची एक माहिती आणि त्याबद्दल लिखाण तुम्हाला साधारणपणे 2-3 पेज यामध्ये करायचं आहे, की त्यामुळे तुम्हाला एक स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. म्हणजे जागतिक पातळीवर काय स्थिती आहे आणि आपल्या भारतात काय स्थिती आहे आणि मग त्यातील त्रुटी काय आहेत आणि त्या त्रुटीवर तुम्हाला त्यामध्ये उपाययोजना सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारची एक लेख किंवा आर्टिकल यावर तुम्हाला लिहिता येईल. ते इंटरनेटवर सगळी याची माहिती आहे आणि तुम्हाला तशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग जर टाकलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी आहे, की आपल्या गावातील वित्तीय सेवांबद्दलची माहिती द्यायची आहे, की तुम्ही ज्या एरियात राहता, समजा शहरामध्ये राहता असाल तर तुमची कॉलनी आहे. गावात राहत असाल तर तुमच्या गावामध्ये किती कुटुंब आहेत आणि त्यापैकी किती लोकसंख्या आहे आणि किती लोकसंख्येपैकी किती लोकांचं वित्तीय समावेशन झालेलं आहे. तर अशा प्रकारचा एक सर्व्हे या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आणि त्याबद्दलची मग ज्या चांगल्या गोष्टी असतील, लोकांना फायदे झाले असतील, तर त्या फायद्यांचा शोध घेणे किंवा फायदे घेण्यामध्ये लोकांच्या वित्तीय समावेशांमध्ये काय अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणी सांगणे आणि त्यावर उपाययोजना सांगणे. तर अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी असलेली आपल्याला दिसून येते, की गावामध्ये काय सोर्सेस आहेत किंवा नाही. आपण म्हटलं, की आर-बी-आयने साधारणपणे 1,50,000 वेगवेगळ्या सेवा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा केंद्र उभे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून वित्तीय समावेशनचा प्रोग्राम आता राबवत आहे. त्याचबरोबर अनेक बँकांचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत केलेला आहे. साधारणपणे 3 ते 4 पट यामध्ये वाढ झालेली आपण theoreticalमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याचे लाभ ग्रामीण भागापर्यंत झालेत का? याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही ज्या एरियात राहता तिथे शोध घ्यायचा आहे आणि त्यातले काय त्रुटी आहेत, काय आव्हाने आहेत, काय अडचणी आहेत लोकांच्या, कशामुळे त्यांचं वित्तीय समावेशन झालं नाही किंवा तशा प्रकारचा फायदा झालेला नाही किंवा त्याबद्दलचं त्यांचा अवेअरनेस काय आहे किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत, तर याबद्दलची माहिती तुम्हाला जमा करायची आहे. ते 2-3 पेजेसमध्ये असली तरी चालते. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे जनधन योजनेबद्दल तुम्ही माहिती मिळवायची आहे, की ग्राहकांचा त्या योजनेबद्दलचा अनुभव आणि बँक मधून त्यांना मिळालेलं सहकार्य. तर या विषयावर तुम्हाला माहिती जमा करायची आहे किंवा तशा प्रकारचा सर्व्हे करायचा आहे, की जनधन योजना तुम्हाला मी शिकवलेली आहे, की जनधन योजना कशाला म्हणतात.
भारतात केव्हा लागू झाली आणि त्याचे लाभार्थ्याचे काय अनुभव आहेत? म्हणजे आपण पाहिलं कागदावर पाहिलं, की डॉक्युमेंट आपण पाहिलं, की त्याचे फायदे खूप आहेत. बरोबर आहे. म्हणजे 1,00,000चा इन्शुरन्स मिळतो, 30,000चा इन्शुरन्स मिळतो. आपण पाहतो, की एक 10,000 पर्यंतचे व्यवहार त्यावर करता येतात किंवा आणखी त्याचे फायदे सगळ्या सरकारी योजनांचं जे अनुदान असतं ते त्या बँकेच्या माध्यमातून, अकाउंटच्या माध्यमातून लोकांना दिलं जातं. तर लोकांचा काय अनुभव आहे? या बाबतीत लोकांचा अनुभव काय आहे? खरंच त्यांना फायदे होतात का? नाहीतर नुसतं खातं ओपन करून काहीच त्यांना जर फायदा होत नसेल, तर त्यातील त्रुटी काय आहेत? या त्रुटी किंवा त्यासमोरील आव्हाने किंवा अडचणी ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्याच्यावरील उपाययोजना तुम्हाला या बाबतीत सांगायची. म्हणजे जनधन योजनेची अंमलबजावणी कशी होते? त्या अंमलबजावणीतील काही त्रुटी आहेत का? काही आव्हाने आहेत का? आणि त्या आव्हानावरील किंवा त्रुटींवरील उपाय यामध्ये तुम्हाला सांगायचे आहेत. ग्राहकांचे अनुभव तुम्हाला त्या बाबतीतला सर्व्हे जनधन योजनेच्या बाबतीत करायचा आहे. त्यानंतर 7वी ॲक्टिव्हिटी आहे, की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी जे ग्राहक आहेत किंवा कस्टमर्स आहेत, त्यांचा त्या योजनेबद्दलचा अनुभव आणि बँक कर्मचाऱ्यांचं सहकार्य किंवा तशा प्रकारचं त्यांच्याकडून मिळालेली माहितीबद्दलचं एक ज्ञान. बऱ्याच लोकांचं खातं असतं, पण माहितीच नसते, की या खात्यावर अशा प्रकारचा इन्शुरन्स असतो किंवा अशा प्रकारच्या स्कीम आहेत. त्या स्कीम कर्मचाऱ्यांकडून सांगितल्या जातात का, नाही का? किंवा ग्राहकांनी त्याचे किती लाभ घेतले? ज्यांना लाभ झाला त्यांना त्यांचा लाभ या ठिकाणी नोंद करणे किंवा ज्यांना नाही झाला त्या कारणांचा शोध घेणे. अशा प्रकारे तुम्हाला एक सर्व्हे या ठिकाणी करायचा आहे, की अ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अ, आपण पाहतो, की ग्राहकांना उपयुक्त 2,00,000चा इन्शुरन्स यामध्ये आहे. तर कमी हप्त्यामध्ये, कमी पैशामध्ये, कमी ई-एम-आयमध्ये तर अशा प्रकारची स्कीम इन्शुरन्सची स्कीम केंद्र सरकारने या अ, वित्तीय समावेशामध्ये सर्वांनाच आपण पाहतो, की बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटपर्यंत सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपण पाहतो, की ही सुविधा खूप उपयुक्त आहे. कारण आपण पाहतो, की साधारणपणे, की कोणावर कोणतं नैसर्गिक संकट कसं ओढावेल किंवा भविष्यातील जे धोके असतात, त्या धोक्यांपासून कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचा विमा काढला जातो आणि या विम्यातून आपण पाहतो, की अशा अडचणींमध्ये कुटुंबाला थोडीफार मदत होते आणि ही मदत करण्याचा एक सामाजिक कल्याणाचा हेतू गव्हर्नमेंटचा असलेला आपल्याला दिसून येतो, की त्याचे लाभ लोकांना किती झालेत, हे आपल्याला काढायचे. त्यांचे अनुभव त्या योजनेच्या बाबतीतले आपल्याला तशा प्रकारची ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. त्यानंतर 8वी ॲक्टिव्हिटी आहे, की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दलची ग्राहकांचा अनुभव आणि बँक कर्मचाऱ्यांकडून मिळालेले सहकार्य. तर ह्याबद्दलही आपल्याला माहिती घ्यायची. म्हणजे थोडक्यात ज्या तिन्ही योजना आहेत, जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, या 3 ॲक्टिव्हिटी आपल्याला यामध्ये सर्व्हेच्या स्वरूपात यावर तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे किंवा तशा प्रकारचे लाभार्थ्यांना झालेले फायदे किंवा फायदे घेण्यामध्ये काही त्रुटी आहेत का? काही दोष आहेत का? किंवा कुठले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा अभ्यास किंवा तशा प्रकारचा सर्व्हे आणि त्यावरील उपाययोजना यामध्ये तुम्हाला सांगायची आहे. तर तशा प्रकारचं प्रश्नावली तयार करून तुम्ही तशा प्रकारचा सर्व्हे करू शकता योजनेच्या बाबतीत. तर त्यामधील लोकांना मिळालेले लाभ आणि त्या लाभ मिळण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि या अडचणीवर उपाययोजना असं 3 स्वरूपात किंवा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा सर्व्हे करावा लागेल किंवा अगोदर सर्व्हे प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्व्हे करा आणि त्या सर्व्हेमध्येच लाभ आणि लाभात आलेल्या अडचणी अशा प्रकारचे त्यावर प्रश्न जर विचारले तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळू शकते. अशा प्रकारच्या एक 8 ॲक्टिव्हिटीज यामध्ये दिलेल्या आहेत आणि या 8 मधील किमान 5 ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्यामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजे स्किलच्या अनुषंगाने. आपण पाहितलं की वित्तीय समावेशांच्या बाबतीत आपण पाहतो की यातून सेवा केंद्राच्या माध्यमातून खूप लोकांना रोजगाराचं साधन मिळालेलं आहे
ज्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता येतो, अशा मुलांना घरबसल्या आपण पाहतो, की अशा प्रकारच्या सुविधांचा उपयोग करून घेता येतो. त्याचे लाभ घेता येतात आणि ज्यांना अशा प्रकारचे तंत्रज्ञान माहीतच नाही, त्यांचं खातं असूनही उपयोग नाही, मोबाईल हातात असूनही उपयोग नाही. म्हणून अवेअरनेस ठेवला पाहिजे. जग कुठे जात आहे, आपण कुठे जात आहोत आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेण्याला आपण उत्सुक राहिलं पाहिजे. कारण त्याचे फायदे आपल्याला या ठिकाणी घेता येतात. आपण पाहतो की वित्तीय समावेशांचे आपण अनेक फायदे पाहिलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, की वित्तीय समावेशांच्या बाबतीत आपण पाहतो की बँकेत खातं उघडता येतं. ते खातं आपण पाहतो की कमी शुल्कामध्ये किंवा त्याला एक्सेस चार्जेस असे कुठलेही नसतात आणि जनधन योजनेमध्ये आपण पाहतो की जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत, यांच्यासाठी ही विशेष स्कीम असलेली आपल्याला दिसून येते आणि या स्कीमच्या अंतर्गत साधारणपणे 40 ते 42 कोटी लोकांनी याचे लाभ घेतलेले आहेत आणि विशेषतः आपण पाहतो की यामध्ये महिलांच्या खात्यांची संख्या ही जास्त आहे. कारण आपण पाहतो की भारतीय संस्कृती अशी होती की पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि मग महिलांचं उत्पन्नच नाही तर मग खातं कशाला? अशा प्रकारचं. आपण आपण पाहतो की शासनाच्या ज्या महिलांच्या कल्याणकारी योजना आहेत, या योजनांचा फायदा घेण्यासाठी किंवा महिलाही कुटुंबाला सावरू शकते किंवा कुटुंबाला आधार बनू शकते. अशा प्रकारचे एक समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी किंवा महिलांचं सबलीकरण करण्यासाठी अशा प्रकारची योजना शासनानं आणली आणि आपण पाहतो की या माध्यमातून वित्तीय समावेशन करण्याचा प्रयत्न आपण पाहतो की बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण करण्याचा शासन प्रयत्न करत आहे आणि लाखो रुपये या ठिकाणी व्यवसायासाठी कर्ज म्हणून अशा प्रकारे वित्तीय समावेशातून देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की एक कल्याणकारी योजनांचा लाभ वित्तीय समावेशांमधून घेता येतो आणि याबद्दलची सगळे अनुभव या ठिकाणी आपल्याला सर्व्हे करायचे आहेत, की खातं कसं उघडलं जातं आणि त्याचे काय फायदे आहेत. आपण पाहितले वित्तीय समावेशांचे अनेक फायदे पाहितलेले आहेत, की जसं की तुमच्याकडील एक्सेस उत्पन्न जर असेल, पैसा असेल घरात ठेवण्यापेक्षा बँकेत जर ठेवला तर तुम्हाला त्याच्यापासून व्याज मिळतं. म्हणजे उत्पन्न मिळतं, म्हणजे इन्कम सोर्स तुमचा वाढतो, असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट पैसे तुमचे सुरक्षित राहतात. तिसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे तेव्हा बँक कर्ज देते. चौथी गोष्ट आपण पाहतो, की सरकारी सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येतो. बरोबर आहे. त्यानंतर 5वी गोष्ट आहे, की तुम्हाला तुमच्या खात्यावरून ऑनलाईन व्यवहार करता येतात. ऑनलाईन व्यवहाराचे फायदे घेता येतात. कारण त्याला ए-टी-एम आहे, इंटरनेट बँकिंग आहे. सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर विम्याचे देखील फायदे घेता येतात. 2 विमा योजना त्या अकाउंटला जोडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पेन्शन स्कीमसुद्धा अटल पेन्शन योजना त्या खात्याला जोडलेली आहे. तर अशा प्रकारे अनेक फायदे आपण पाहतो की वित्तीय समावेशांचे असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे फायदे खरोखरच शासनाचा जो हेतू होता वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरतेच्या बाबतीत, आपण पाहतो की वित्तीय समावेशन होऊन उपयोग नाही, तर वित्तीय साक्षरता ही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच लोकांचं बँकेत खातं असतं, पण बँकेचे लाभच घेत नाहीत. बँकेत त्या खात्यावर व्यवहार करत नाहीत, बँकेचे इन्शुरन्स घेत नाहीत, बँकेचे कुठल्या स्कीमचा लाभ घेत नाहीत किंवा आणि त्या लाभापासून ते वंचित राहतात आणि मग त्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल होणार नाही. आपण पाहतो की आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी किंवा विकासाची फळे लोकांना मिळण्यासाठी किंवा लोकांना विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठीची ही योजना असलेली आपल्याला दिसून येते, की किंवा वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरता होणं गरजेचं आहे. आपण वित्तीय साक्षरतेमध्ये पाहिलं, की आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं असतं कौटुंबिक पातळीवर. कारण जर नियोजन नसेल तर कुटुंब कधीही अडचणीत येतं. आपण पाहतो की कितीही उत्पन्न असलं, कमी असो की जास्त असो, थोडीफार कुटुंबाने बचत केलीच पाहिजे, काटकसर केलीच पाहिजे आणि जवळ पैसे किंवा घरात पैसे ठेवले तर अडचणींचा बऱ्याच वेळा सामना करावा लागतो. आपण पाहतो ते चोरी होऊ शकतात किंवा आणखी काही नुकसान होऊ शकतं. ते जर बँकेत ठेवले तर आपण पाहतो की बँकेत व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला उत्पन्न प्राप्त होतं आणि बँकेचे इतरही लाभ तुम्हाला घेता येतात आणि त्यामुळे आपण पाहतो की आज बँक माध्यमातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या वेगवेगळ्या अल्प बचत योजना आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकतात किंवा बँकेमध्येही बऱ्याच प्रकारचे ठेवीचे प्रकार आहेत.
तुम्हाला तुमच्या सोयीनुसार 1 महिना, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे ठेवीच्या रूपात तुम्ही पैसे ठेवून तुम्ही उत्पन्नाचा तुमचा स्रोत वाढवू शकता किंवा बँकेची या पद्धतीने एक तुमचा तर पैसा सुरक्षित राहतो आणि त्याचबरोबर बँक तुम्हाला व्याज देखील देते आणि म्हणून बँकेत ठेवलेले पैसे हे दुहेरी फायदा आहे. ते सुरक्षित पैसे राहतात आणि दुसरं म्हणजे त्या बाबतीत व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला उत्पन्नही प्राप्त होतं आणि पाहिजे तेव्हा ते तुम्हाला मिळतात. हे विशेष आणखी एक विशेष म्हणजे तुम्हाला वाटलं की मला उद्या पैसे पाहिजेत आणि बँकेत ठेवलेले पैसे तुम्ही जर गेलात आणि तात्काळ तुम्हाला पैसे मिळतात किंवा ऑनलाईन तशा प्रकारचे त्या पैशातून तुम्हाला व्यवहार करता येतात. तर ह्या सगळ्या सुविधा आर्थिक साक्षरतेचा याचा संबंध आहे. म्हणजे वित्तीय समावेशन होऊन उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर साक्षरता ही महत्त्वाची, की तुम्हाला त्याचे लाभ घेता आले पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो की इन्शुरन्स याला अटॅच केलेला आहे, की इन्शुरन्सचा फॉर्म भरल्याशिवाय इन्शुरन्स मिळत नाही. मग इन्शुरन्सचा फॉर्म भरून द्यावा लागतो. अटल पेन्शन योजना आपण पाहतो की तिचेही लाभ घेता येतात, की उतार वयात तुम्ही अ, तशा प्रकारची पेन्शन तुम्हाला सुरू होऊ शकते. तर अशा प्रकारे छोटी-छोटी अमाउंट जर जमा केली ₹500 पासून आपण पाहतो, की की भविष्यकालीन एक चांगलं नियोजन किंवा तरतूद या माध्यमातून होऊ शकते किंवा एक कुटुंब आर्थिकदृष्ट्या पुढे येऊ शकतं किंवा तशा प्रकारचे लाभ त्या कुटुंबाला होतात. आणि आपण पाहतो की यालाच विकास म्हणतो. म्हणजे विकास म्हणजे जे आपण पाहतो की म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण होणे किंवा लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होणे आणि अशा प्रकारच्या संधी या वित्तीय समावेशातून प्राप्त होत असतात. आपण पाहतो की समजा तुम्ही आजारी पडलात, तर तो आपण पाहतो शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्याला उपाय देणाऱ्या किंवा अनुदान देणाऱ्या. तर तुमचं बँकेत खातं असेल आणि आधार कार्ड असेल, तर तुम्हाला 2 मिनिटामध्ये तशा प्रकारच्या सेवा उपलब्ध होतात. आणि हे जर नसेल, तर त्याचे लाभ घेता येत नाही आणि साक्षरता ही महत्त्वाची आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की तुमचं जर जनधन योजनेत खातं असेल, तर तुम्हाला तशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे साक्षरता ही होणं महत्त्वाचं आहे. की साक्षरतेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता, गुंतवणूक करू शकता, बचत करू शकता किंवा इतर लाभ घेऊ शकता. तर हे सगळं वित्तीय समावेशन आणि वित्तीय साक्षरता याचं हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सगळ्या प्रॅक्टिकलच्या स्वरूपात असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर असं हे 25 मार्कासाठी ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि यामध्ये तुम्हाला मग अ, या 25 मार्कासाठीच्या असलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला 10 मार्काचा प्रोजेक्ट आहे, 10 मार्काची टेस्ट आहे आणि 5 मार्काचं प्रेझेंटेशन आहे. तर एवढं तुम्हाला करायचं आहे आणि यावर जे 8 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्यात यापैकी 5 किमान 5 ॲक्टिव्हिटीजवर तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्या 8 ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि या ॲक्टिव्हिटीज या पद्धतीने सर्व्हे करून किंवा त्याचे तसे चार्ट तयार करून तुम्ही प्रोजेक्ट तयार करा आणि दिवाळीच्या नंतर कॉलेजमध्ये सबमिट करा. आलं लक्षात? तर या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.